ठाण्यात महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला। मनसे महाविकास आघाडी लढणार। शिवसेना उभाटाला 53, मनसेला 34, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला 36 तर काँग्रेस 8 जागांवर लढणार। मनसेकडून एबी फॉर्म वाटपाला सुरुवात होणार। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी यादीवरून फिरवला शेवटचा हात। अर्ज घेण्यासाठी अविनाश जाधव, गजानन काळे दाखल। पुण्यात काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या युतीची घोषणा। पुण्यात आमची यादी फायनल। सचिन अहिर आणि सतेज पाटील यांची पत्रकार परिषदेत माहिती। पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार। दोन्ही राष्ट्रवादी आपापल्या चिन्हावर लढणार तर कार्यकर्त्यांसाठी एकत्र निवडणूक लढणार असल्याची रोहित पवारांची माहिती। भाजप आणि शिवसेनेतील जागा वाटपाच्या अंतिम फॉर्म्युल्यासाठी आज पुन्हा बैठक। शेलारांच्या निवासस्थानी होणार बैठक। दोन्ही बाजूचे नेते एकत्र बसून घेणार अंतिम निर्णय। राखी जाधव यांचा भाजपमध्ये प्रवेश। शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का। घाटकोपरमधून राखी जाधव यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याची शक्यता। मुंबईसाठी भाजपकडून पहिल्या यादीत 66 जणांना उमेदवारी जाहीर। आतापर्यंत 66 जणांना भाजपकडून अधिकृत उमेदवारी। शिवसेना उभाटा पक्षाची मुंबईतल्या 60 उमेदवारांची पहिली यादी जाहीर। वरळी, दादर, माहीम, शिवडी मतदारसंघातील उमेदवार जाहीर करणं टाळलं। पुण्यात काँग्रेसला अजित पवारांचा धक्का। दत्ता बहिरट अजित पवारांच्या बंगल्यावर दाखल। दत्ता बहिरट करणार राष्ट्रवादीत प्रवेश। काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या प्रशांत जगताप यांनी भरला उमेदवारी अर्ज। प्रभाग क्रमांक 18 मधून भरला उमेदवारी अर्ज। प्रशांत जगताप यांनी शरद पवार यांची साथ सोडून केला होता काँग्रेसमध्ये प्रवेश।